ओके, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तर विद्यार्थ्यांना ह्याच्यापेक्षा अगोदरच्या क्लासमध्ये आपण काय पाहिलं होतं, तर डिफरंट गॅसेस लॉज आहे, जे लॉज आहेत आपलं बॉयल्स लॉ असू दे किंवा चार्लेस लॉ असू दे, त्याच्यानंतर गेल-लेजॅक्स लॉ आहे, अव्होगाड्रोज लॉ, हे सगळे लॉज आपण ह्याच्यापेक्षा अगोदरच्या क्लासमध्ये आपण सगळे पाहिलेले आहेत. तर आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन, हा आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे काय आहे आणि त्याचं इक्वेशन आपल्याला कसं मिळते, आपण ते कसं मिळवून घेऊ शकतो. तर हे जे लॉज वगैरे आहेत, बॉयल्स लॉ असेल, चार्लेस गेल-लेजॅक्स लॉ असेल, त्या लॉजमध्ये पण काय पाहिलं नेमकं, तर प्रत्येक सायंटिस्टने गॅसेस मॉलिक्यूलसाठी काही स्टेटमेंट त्यांनी दिलेले आहेत. ओके, त्या स्टेटमेंट काय काय दिलेत आपण त्या प्रत्येक 4 लॉजमध्ये आपण पाहिलेले आहोत. तर आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार म्हणजे जे आयडियल ज्यावेळी आपण गॅसेस लॉज आहेत त्या गॅसेसला कॉम्बिनेशन केल्यावर जे काय आपल्याला मिळणार आहे त्यालाच आपण आयडियल गॅस इक्वेशन असं म्हणतो आपण. मीन्स gas that follows the strictly all the 3 laws, Boyle's law, Charles law and Avogadro's law. It is an one of the ideal gas equation. The gas that follows, तर बघा त्या डेफिनेशन काय दिले, the gas that the laws that strictly follows the three laws कुठले आहे, ABC लॉज. ए म्हणजे कोण, ॲव्होगाड्रोज लॉज, ॲव्होगाड्रोज लॉ. बी मीन्स बॉयल्स लॉ आणि सी मीन्स चार्लेस लॉ. हा तिन्ही लॉ जर आपण कॉम्बिनेशन केलं तर कॉम्बिनेशन झाल्यावर जे काय आपल्याला लॉ मिळणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो, आयडियल गॅस इक्वेशन. प्रॅक्टिकली दॅट आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट. प्रॅक्टिकली आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, कारण तिन्ही लॉज कॉम्बिनेशन जर केलं प्रॅक्टिकली ते काय आपल्याला मिळू शकत नाही. द रियल गॅसेस शोज द ideal behavior under the certain specific condition and the intermolecular interactions are practically absent. Okay, that yet these three gas laws and ideal gas equation are obtained by treating them mathematically or found to very valuable in the chemistry. So for that reason we can study the ideal gas equation that strictly follows the three laws. One of the Avogadro's law, one is Avogadro's law, second Boyle's law and third one is the Charles law. Okay, देन डेरिवेशन ऑफ द आयडियल गॅस इक्वेशन. तर हा पार्ट आपल्याला काय कळते म्हणजे आता आपण आयडियल गॅस म्हणजे काय आपण ते बघितलं सिम्पली डेफिनेशन. बाय व्हिच दॅट लॉ स्ट्रिक्टली फॉलोज द 3 लॉज, ॲव्होगाड्रोज लॉ, देन बॉयल्स लॉ, देन लास्ट वन इज द चार्लेस लॉ. त्या तिन्ही इक्वेशन ज्यावेळी आपण कॉम्बिनेशन करतो त्या आपल्याला काय मिळते, डेरिवेशन ऑफ द आयडियल गॅस आपल्याला मिळणार आहे. ते कसं मिळते आपण ह्या डेरिवेशनच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत. बघा, द 3 गॅसेस लॉज नेमली द बॉयल्स लॉ आहे, चार्लेस लॉ आहे आणि ॲव्होगाड्रोज लॉ आहे. दे आर कंबाइंड मॅथमॅटिकली टू ऑब्टेन दॅट इज कॉल्ड ॲज द आयडियल गॅस इक्वेशन. इथं स्पष्टपणे दिलेले आहेत. जेव्हा आपण तिन्ही लॉ कॉम्बिनेशन करू त्यावेळी मिळणारे जे लॉज त्यालाच आपण काय म्हणतो, आयडियल गॅस इक्वेशन. लेट अस राईट द प्रोपोर्शनॅलिटी ऑफ द 3 गॅसेस लॉ. आपल्याला माहित आहे कोण, ॲव्होगाड्रोज लॉ काय सांगते आपल्याला, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स. ओके, देन सेकंड बॉयल्स लॉ काय सांगते आपल्याला, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. देन थर्ड आहे चार्लेस लॉ काय सांगते आपल्याला, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. हा तिन्ही लॉ जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला एक नवीन लॉ आपल्याला मिळून झालं. कॉम्बिनेशन करत कॉम्बायनिंग ऑल ऑफ द अबव 3 मॅथमॅटिकल प्रोपोर्शन वी गेट. तर कॉमन टर्म कुठल्या ह्याच्यात सगळ्या तिन्ही मध्ये व्हॉल्यूम आहे, व्ही, इकडे पण व्ही आहे आणि चार्लेस लॉ मध्ये सुद्धा व्ही आहे. तर व्ही घ्यायचं, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, ह्याच्यामध्ये एन आहे, ह्याच्यामध्ये पी आणि टी आहे. देअरफॉर व्ही इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एन टी अपॉन पी. ओके, देन कन्वर्टिंग दिस प्रोपोर्शनॅलिटी इनटू an equation by introducing a constant of the proportionality we get. आपल्याला एक प्रोपोर्शनल कॉन्स्टंट घेऊन ते कन्वर्शन करायचं. तर ज्यावेळी आपण कन्वर्शन करतो व्ही इज इक्वल टू ह्या प्रोपोर्शनल जे इथं व्ही इज इक्वल टू आर घ्यायचं. तर आर इन ब्रॅकेट एन टी अपॉन पी असं इक्वेशन मिळेल आपल्याला. ह्या आर ऑन रिअरेंजिंग अबव इक्वेशन वी कॅन गेट पी व्ही. हा पी व्ही हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं दोन्ही, पी व्ही इज इक्वल टू
NRT हा इक्वेशन आपल्याला मिळून जाईल 10.15. ओके, दिस इक्वेशन इट इज नोन एज द आयडियल गॅस इक्वेशन. हे जे लॉ मिळालं PV इज इक्वल टू NRT, हा लक्षात ठेवा. PV इज इक्वल टू NRT हा भरपूर वेळा तुम्हाला 11वीला यूज होणार आहे, त्याच्यानंतर 12वीला सुद्धा हा गॅसेस लॉ यूज होणार आहे. दिस इक्वेशन इट इज नोन एज द आयडियल गॅस इक्वेशन. हा कुठे आहे तुम्हाला क्वेश्चन मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये तुम्हाला येत असते कधी कधी. which of the following is an ideal gas equation. म्हणजे तिथं दिले असतात PV इक्वल टू NRT, PR इक्वल टू NPT, P इक्वल टू R इन ब्रॅकेट NT अपॉन P असं दिले असतात. पण त्या सगळ्यापेक्षा हे जर असेल तर PV इक्वल टू NRT असेल तरच तुम्ही तिथं आयडियल गॅस इक्वेशन आहे म्हणून तिथं तुम्ही त्या ऑप्शन निवडायचं आहे आपल्याला. ओके, इन द आयडियल गॅस इक्वेशन इफ द 3 व्हेरिएबल्स आर नोन. इन द आयडियल गॅस 3 व्हेरिएबल्स आर नोन म्हणजे प्रेशर माहिती आहे, व्हॉल्यूम माहिती आहे आणि R माहिती आहे, T माहिती आहे, तर आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढू शकतो. किंवा V जर माहित असेल तर R, P आणि T आपण काढू शकतो. तर बघा त्यांनी दिलेत फोर्थ कॅन बी इफ वी नो द 3 व्हेरिएबल्स देन फोर्थ कॅन बी कॅल्क्युलेटेड. दिस इट डिस्क्राइब द स्टेट ऑफ अन आयडियल गॅस. त्याच्यावर आपल्याला काय कळते म्हणजे स्टेट ऑफ द आयडियल गॅस कुठला आहे ते आपल्याला समजून येईल. देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड एज द इक्वेशन ऑफ द स्टेट. इट इज ऑल्सो नोन एज द इक्वेशन ऑफ द स्टेट. तर 3 माहिती आहे, 1 माहित नाही, म्हणजे त्या तिन्हीवरची आपल्याला फोर्थ वन जे आहे ते आपल्याला काढता येते. हिअर इन दिस इक्वेशन दॅट ऑर इट इज नोन एज द गॅस कॉन्स्टंट. आपण इथं एक्स्ट्रा आपण R म्हणून यूज केले. ओके, ह्या R इट इज नोन एज द गॅस कॉन्स्टंट आहे. गॅस कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, त्यालाच आपण गॅस कॉन्स्टंट असं म्हणतो. द व्हॅल्यू ऑफ R इज द सेम फॉर ऑल द गॅसेस. कुठल्याही गॅस असेल त्या गॅस असेल तर त्या प्रत्येक गॅसला R चे व्हॅल्यू सेम असणार. देअरफॉर इट इज कॉल्ड एज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. हे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, हे लक्षात ठेवा. कारण प्रत्येक कुठल्याही गॅसेस असू दे त्या गॅस मॉलिक्युलचा R चा व्हॅल्यू सेम असणार आहे. त्यासाठी ह्याला काय म्हणतो आपण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. ओके, ड्युरेशन ऑफ द आयडियल गॅस काय आला शेवटी ह्याच्यावरून आपल्याला PV इज इक्वल टू NRT हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. आयडियल गॅस इक्वेशन ड्युरेशन कसं आलं PV इज इक्वल टू NRT. हा आपला काय आहे आयडियल गॅस इक्वेशन. हा कशावरून आलं 3 गॅसेस लॉज आपण कॉम्बिनेशन करतो. ABC ला, A मीन्स अवोगाड्रोज ला, B मीन्स बॉयल्स ला आणि C मीन्स चार्लेस ला. हे लक्षात ठेवा. अगोदर ABC ला कॉम्बिनेशन करायचं N1/P T हे लक्षात ठेवा किंवा NPT असं लक्षात ठेवलं की तुमचं डोक्यात जाईल. ओके, हे लक्षात ठेवा. हा तिन्ही लॉ जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला PV इक्वल टू NRT हा लॉ येईल. ओके, हे कधीही विसरू नका, हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी हा व्हिडिओ परत रिपीट पहा. जर तुम्हाला कळलं नाही तर परत रिपीट पहा, तुम्हाला समजून जाईल. ओके, पुढे जाऊया आपण. तर पुढे काय दिलं त्यांनी व्हॅल्यूज ऑफ द R म्हणजे गॅस कॉन्स्टंट व्हॅल्यूज म्हणजे इन द R इन द SI युनिट दॅट इज इन द जूल्स मध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर R इन द लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर R इन द कॅलरीज मध्ये सुद्धा दिले आहेत. कारण कधी आपण कसं असते R चे व्हॅल्यू प्रत्येक कॅलरी मध्ये पण घ्यावं लागते, ॲटमॉस्फिअरिक व्हॅल्यू मध्ये पण घ्यावं लागते आणि कधी जूल्स मध्ये आपल्याला व्हॅल्यू घ्यावं लागते. त्यासाठी व्हॅल्यूज ऑफ द R इन द डिफरंट युनिट्स म्हणून त्यांनी तर दिलेले आहे तुम्हाला. ओके, बघा आता तर पहिला आहे द व्हॅल्यूज ऑफ R डिपेंड्स अपॉन द. व्हॅल्यूज ऑफ द R कशा डिपेंड असतात अपॉन द युनिट्स यूज टू एक्सप्रेस द प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. आपण जे प्रेशर आहे, प्रेशर कशात आपण एक्सप्रेस करत असतो किंवा व्हॉल्यूम कशात आपण एक्सप्रेस करत असतो किंवा टेम्परेचर कशात आपण एक्सप्रेशन करत असतो त्याच्यावरती त्या R च्या व्हॅल्यू डिपेंड असतात. हॅन्स वी रिकॉल द STP कंडिशन फॉर डिटरमिनिंग द व्हॅल्यूज ऑफ द R. तर त्याच्यासाठी आपल्याला STPचं कंडिशन रिकॉल आपल्याला करावं लागतं. ओके, त्याच्यावर आपण प्रत्येक व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर पहिला बघा R इन द SI युनिट दॅट इज इन द जूल्स. ज्यावेळी R च्या व्हॅल्यू जूल मध्ये असतात. ओके, the value of R can be calculated by using the SI unit of the pressure, volume and the temperature. जर आपल्याला PVT चं SI युनिट जर आपल्याला माहित असेल तर आपण इझिली R चा व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करतो. तर आपल्याला माहित आहे P इज मेजर्ड इन द Nm⁻² किंवा पास्कल मध्ये आपण मेजरमेंट करतो. व्हॉल्यूम कशात मेजरमेंट करतो आपण MQ मध्ये मेजरमेंट करतो. हे तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. ओके, मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ द गॅसेस तिथं आहे, सगळं व्यवस्थित
पाहून घ्या. त्या व्हिडिओचं लिंक सुद्धा मी इथं खाली देतो, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, किंवा ह्या व्हिडिओचं एंडिंगला तिथं स्क्रीन आले असतात, त्या स्क्रीनवर टच करा फक्त, त्या व्हिडिओ तिथं प्ले होईल. ओके. देन टेम्परेचर कशात मेजरमेंट करतो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, क्लीनमध्ये आपण मेजरमेंट करत असतो. ओके. आता R इक्वल टू PV अपॉन NT हा इक्वेशन आपण ठेवला, R इक्वल टू PV अपॉन NT किंवा PV इज इक्वल टू NRT हा आपलं आयडियल गॅस इक्वेशन आहे. ओके. ह्याच्यावर आपल्याला R चा व्हॅल्यू काढायचा आहे, त्यासाठी आपण काय घेतलं, तर R आपण इथं बाहेर घेतलं. ओके. R इक्वल टू PV, R इक्वल टू PV आहे तसं ठेवायचं, डिवाइड बाय N आणि T हे इथं खाली घ्यायचं. ओके. सॉरी, PV एक मिनिट हे मी डिलीट करतो. PV अपॉन NT एवढं आपण राहिलं, हेच व्हॅल्यू आपण इथं घेतले आहे बघा. इथं R इक्वल टू घेतले PV अपॉन NT इथं आहे. ओके. आता प्रेशर आपण कशात मेजरमेंट करतो हे तुम्हाला माहिती आहे, कशात आपण मेजरमेंट करतो, पास्कल मध्ये आपण मेजरमेंट करतो. ओके. ओके. प्रेशर आपण पास्कल मध्ये मेजरमेंट करतो, इथं आहे हे बघा. ओके. पास्कल मध्ये मेजरमेंट करतो. त्याच्यानंतर व्हॉल्यूम कशात मेजरमेंट करतो, व्हॉल्यूम MQ मध्ये आपण मेजरमेंट करत असतो. ओके. त्याच्यानंतर N नंबर ऑफ द मोल्स मीन्स मोल्स मध्ये आपण त्याचं मेजरमेंट करत असतो. त्याच्यानंतर टेम्परेचर आहे, टेम्परेचर आपण केल्विन मध्ये मेजरमेंट करतो. तर प्रेशर किती असतात, तर 10⁵ पास्कल आहे. हे कुठलं, STP स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर, त्यासाठी 10⁵ आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम किती आहे, व्हॉल्यूम किती आहे 22.71 इंटू 10⁻³ m³ आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, ते व्हॅल्यू ठेवायचं. त्याच्या नंबर ऑफ मोल्स किती ठेवावं लागतं आपल्याला, 1 मोल्स हे आपण घेतो. त्याच्यानंतर टेम्परेचरचं व्हॅल्यू किती आहे स्टँडर्ड STP, तर 273.15 एवढं आहे. हे सगळे व्हॅल्यू आपण ठेवलं आणि याचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हायडेशन केलं तर आपल्याला व्हॅल्यू किती मिळणार आहे, 8.314 पास्कल m³ पर केल्विन पर मोल एवढा आपल्याला व्हॅल्यू इथं मिळालेले आहे. पण आपल्याला कशात घ्यायचं आहे, जूल्स मध्ये आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी हे जर आपण पास्कल असलेलं तर आपण जूल्स मध्ये जर ठेवलं तर त्यावेळी आपल्याला काय मिळेल, R इक्वल टू 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल एवढं व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. ह्याला काय म्हणायचं, R इन द जूल्स व्हॅल्यू. हे लक्षात ठेवा. हे कुठं विचारतो मला, हे कधी यूज होईल आपल्याला, ज्यावेळी आपण एखाद्या न्यूमेरिकल प्रॉब्लेम सोडवत असतो त्यावेळी फक्त ह्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. हे व्हॅल्यू कुठंही तुम्हाला विचारलं जात नाही. ओके. पुढे जाऊया आपण. R च्या व्हॅल्यू इन द ॲटमॉस्फिअर, R इन द लिटर ॲटमॉस्फिअर हे सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. ज्यावेळी प्रेशर इट इज एक्सप्रेस्ड इन द ॲटमॉस्फिअर, ज्यावेळी आपण प्रेशर ॲटमॉस्फिअर मध्ये मेजरमेंट करतो आणि व्हॉल्यूम हा आपण लिटर मध्ये मेजरमेंट करतो किंवा DMQ मध्ये मेजरमेंट करतो आणि टेम्परेचर हा तर कॉमन आहे केल्विन मध्ये, त्यावेळी R चा व्हॅल्यू लिटर ॲटमॉस्फिअर आपल्याला मिळून जाईल. दॅट इज द ओल्ड STP कंडिशन. दॅट इज द ओल्ड STP. ओल्ड STP मध्ये कसं असतात, तर प्रेशर ॲटमॉस्फिअर मध्ये मेजरमेंट करतो आणि व्हॉल्यूम हा लिटर किंवा DMQ मध्ये आपण मेजरमेंट करत असतो. ओके. त्यावेळी R चा व्हॅल्यू आपल्याला लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये मिळाले आहेत. ओके. तर बघा लास्टला दिलेले आहेत. ओके. कुठं आहे, लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल इथं आलेले आहेत. ओके. तर हे कसं आलं, तर बघा R इक्वल टू तर कसं घेतो आपण, अगोदर हे घ्या, PV इज इक्वल टू NRT आपण हे इक्वेशन आहे. ओके. त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, तर R इज इक्वल टू PV अपॉन NT. ओके. आता प्रेशर कशात मेजरमेंट करतो आपण, 1 ATM मेजरमेंट करतो. ओके. त्याच्यानंतर व्हॉल्यूम कशात मेजरमेंट करतो आपण, लिटर मध्ये आपण मेजरमेंट करतो. 22.414 लिटर हा ओल्ड STP आहे, हे लक्षात आहे, पुस्तक मध्ये आहे किंवा मी अगोदर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ते व्हिडिओ व्यवस्थित पहा, तिथं तुम्हाला समजून जाईल. त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स कशात असतात, तर 1 मोल्स मध्ये असतात आणि टेम्परेचर कशात असतात म्हणजे केल्विन मध्ये असतात. तर हे सगळे व्हॅल्यू फिलअप करायचं, त्याचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हायडेशन हे करायचं, तर आपल्याला व्हॅल्यू किती येणार आहे, 0.08206 लिटर. ओके. लिटर आलं. त्याच्यानंतर पुढे ATM आहे, पर केल्विन पर मोल हे खाली असलं वर आलं तर पर केल्विन आणि पर मोल मध्ये आपल्याला मिळून जाईल. ह्या पद्धतीनं तर R च्या व्हॅल्यू इन द ॲटमॉस्फिअर मध्ये आपल्याला मिळून जाईल. हे सुद्धा कधी यूज होणार आहे, ज्यावेळी आपण न्यूमेरिकल एक्झाम वगैरे सॉल्व्ह करतो त्यावेळी, फक्त त्यावेळी हा R चा व्हॅल्यू तिथं
आपल्याला यूज होणार आहे, त्या व्यतिरिक्त कुठेही ह्याचा यूज होणार नाही. ओके, लक्षात ठेवा. ओके, तर हे झालं आरचा व्हॅल्यू इन द ॲटमॉस्फिअर. लास्ट वन आहे आरचा व्हॅल्यू इन द कॅलरीज. कॅलरीजमध्ये पाहिजे असेल ते सुद्धा आपल्याला काढता येते. तर बघा लास्टला दिलेले आहेत ह्या चौकट बॉक्स आला तुम्ही तर बघा, तर हा व्हॅल्यू कशा दिले त्यांनी कॅलरीज पर कॅल्विन पर मोल मध्ये दिलेले आहे. तर वी नो दॅट 1 कॅलरीज इज इक्वल टू 4.184 ज्यूल्स. हे तुम्हाला माहिती आहे 1 कॅलरीज म्हणजे एवढे ज्यूल्स असतात. देअरफॉर आर इज इक्वल टू 8.314 अपॉन 4.18 पर हा दोन्ही डिवायडेशन केलं तर आपल्याला किती मिळणार आहे 1.98. तर 1.9 हा 1.9 म्हणजे किती झालं तर 2 झालं. तर याचा आपण राऊंड फिगर मध्ये कन्वर्शन करून घेतो. तर त्यासाठी तर काय दिलं त्यांनी 2 कॅलरीज पर केल्विन पर मोल ह्या युनिट मध्ये आपल्याला मिळून जाईल. ओके, तर याचा आन्सर किती येईल मग किती येईल आरचा व्हॅल्यू आर इन द कॅलरीज म्हटलं तर 2 कॅलरीज पर केल्विन पर मोल. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हे सुद्धा आपल्याला काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तिथं कॅलरीज मध्ये तर ठेवा म्हणलं तर आपल्याला हा व्हॅल्यू तिथं यूज करावा लागेल. व्हाईल युजिंग द आयडियल गॅस इक्वेशन वी वन शुड यूज द consistent units. The most common units are as shown in the table number 10.4. जे टेबल नंबर 10.4 आहे त्या 10.4 च्या टेबल मध्ये तिथे दिलं म्हणजे प्रेशर आपण पास्कल मध्ये मेजरमेंट करू शकतो किंवा एटीएम मध्ये मेजरमेंट करू शकतो किंवा तेच व्हॉल्यूम जर घेतला तर व्हॉल्यूम आपण M3 मध्ये मेजरमेंट करतो, डीएम क्यू लिटर मध्ये मेजरमेंट करतो, नंबर ऑफ मोल्स मध्ये मेजरमेंट करतो. त्याच्यानंतर कुठलं टेम्परेचर आलं तर टेम्परेचर कशात मेजरमेंट करतो आपण केल्विन. म्हणजे ह्या पद्धतीनं कुठल्याही एखाद्या आयडियल गॅस इक्वेशन आहे त्याचे जे आपण युनिट यूज करतो कन्स्टिट्यूएंट युनिट्स आहे त्या युनिट्सचं तीनही डिफरंट युनिट्स मध्ये आपल्याला मेजरमेंट करता येते. ओके, तर बघा परत एक सांगतो मी आता तुम्ही काय काय पाहिलं तर आरच्या व्हॅल्यू इन द कॅलरीज मध्ये पाहिलं, त्याच्यानंतर आरच्या व्हॅल्यू इन द ॲटमॉस्फिअर मध्ये पाहिलं, त्याच्यानंतर आरच्या व्हॅल्यू इन द ज्यूल्स मध्ये सुद्धा पाहिलं, त्याच्यानंतर डेरिवेशन ऑफ द आयडियल गॅस PV इज इक्वल टू NRT हे लक्षात ठेवा. ओके, तर पुढे आपण पाहून घ्या एक्सप्रेशन फॉर द मोलार मास आहे. मोलार मास म्हणजे नेमका काय त्याचा एक्सप्रेशन आपण कसा मिळवू शकतो ते सुद्धा तुम्हाला स्टडीसाठी दिलं. हे सुद्धा तुम्हाला कुठे यूज होणार आहे ज्यावेळी आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व्ह करत असतो तिथं तुम्हाला ह्याचा यूज होणार आहे. किंवा डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर मोलार मास असे सुद्धा शॉर्ट क्वेश्चन आलेले असतात तिथे सुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकतो. ओके, बघा the ideal gas equation can be used to determine the molar mass of a compound. कुठलाही कंपाऊंड असेल तर त्या कंपाऊंडचं मोलार मास मीन्स कॅपिटल एम आपण यूज करतो ते सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करता येते. कोणाच्या इक्वेशनवरती तर आयडियल गॅस इक्वेशनवरती. आयडियल गॅस इक्वेशन काय सांगते आपल्याला PV इज इक्वल टू NRT. हा इक्वेशन आपल्याला काय सांगतात आयडियल गॅस इक्वेशन आहे. त्या आयडियल गॅस इक्वेशनवरून आपल्याला मोलार मास ऑफ ए कंपाऊंड कॅन बी कॅल्क्युलेटेड. ओके, ह्याच इक्वेशन आपण रिअरेंजमेंट केलं तर आपल्याला असं मिळेल n इज इक्वल टू PV अपॉन RT हे आपण घेतो. बट वी नो दॅट स्मॉल n इट इज नथिंग बट स्मॉल m अपॉन कॅपिटल M. म्हणजे काय झालं तर स्मॉल m काय आहे मास ऑफ द गॅसेस. ओके, त्याच्यानंतर कॅपिटल M आहे मोलार मास. तर त्यासाठी हा स्मॉल n चं व्हॅल्यू जे आहेत ते आपण ह्या इक्वेशन मध्ये इथं फिलअप करायचं. आता फिलअप करा स्मॉल n इज इक्वल टू स्मॉल m अपॉन कॅपिटल M. इथं स्मॉल m म्हणजे काय मास ऑफ द गॅस आहे. आता आपण गॅस स्टडी करतो त्यासाठी स्मॉल m मीन्स मास ऑफ द गॅस आहे आणि m इज द मोलार मास ऑफ दॅट गिवन गॅस मॉलिक्युल. ओके, तर हे व्हॅल्यू आपण इक्वेशन 10.16 फिलअप करायचं. तर काय येईल तिथं तर स्मॉल m अपॉन कॅपिटल M इज इक्वल टू PV अपॉन RT. आता मिळालं तर आपल्याला काढायचं काय आता कॅपिटल M आपल्याला काढायचं आहे त्यासाठी कॅपिटल M इज इक्वल टू घ्यायचं. कॅपिटल M इज इक्वल टू हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं स्मॉल m RT डिवाइड बाय PV. विषय संपलं. तर ह्यालाच आपण काय म्हणतो तर एक्सप्रेशन फॉर द मोलार मास. एक्सप्रेशन त्याच आपण काय म्हणतो एक्सप्रेशन फॉर द मोलार मास. ओके, हे सुद्धा इक्वेशन लक्षात ठेवा. कॅपिटल M इज इक्वल टू स्मॉल MRT अपॉन PV. हे कसं आलं तर आयडियल गॅसच्या इक्वेशनवर आलं. तर त्या दिलेल्या आयडियल गॅस इक्वेशन मध्ये
फक्त यांचा व्हॅल्यू फिलअप करायचं आपल्याला. यांचा व्हॅल्यू कुठला आहे, इथं आहे बघा, कुठलं हे स्मॉल n इक्वल टू m अपॉन m. तर स्मॉल m अपॉन कॅपिटल M त्या व्हॅल्यू तर फिलअप करायचं, अरेंजमेंट करायचं, तर आपल्याला एक्सप्रेशन ऑफ द मोलार मास मिळून जाईल. हा सुद्धा आपल्याला काही एक्झाम्पल आहे, त्या एक्झाम्पल सोडत असताना आपल्याला ह्याचं यूज होणार आहे. ओके, तर आपण काय पाहून घेतलं तर एक्सप्रेशन फॉर द मोलार गॅस हा आपण पाहून घेतलं. तर पुढे आपण बघूया कंबाईंड गॅसेस लॉ म्हणजे काय असतं. तर कंबाईंड गॅसेस लॉ आपल्याला कसं मिळू शकतो, एक थोडक्यात तुम्हाला सिंपल डेरिवेशन आहे, ते डेरिवेशन आता आपण पाहूया. तर बघा, कंबाईंड गॅसेस लॉ आहे, त्या गॅस लॉ काय काय दिलं बघा त्यांनी. द आयडियल गॅस इक्वेशन वी कॅन राईट. तर आपल्याला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, PV इज इक्वल टू NRT. हा आयडियल गॅस इक्वेशन आहे, हे तुम्हाला माहिती आहे. हे लॉ जर आपण रिअरेंजमेंट केलं तर PV अपॉन T इज इक्वल टू NR असं सुद्धा आपण घेऊ शकतो. इट इज इक्वल टू कॉन्स्टंट, मीन्स PV अपॉन T इज इक्वल टू NR. हा NR काय आहे सध्या, आता कॉन्स्टंट घ्या. तर कॉन्स्टंट घेतलं तर आपल्याला काय मिळेल, फक्त PV अपॉन T. therefore P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. हा सुद्धा आपण इक्वेशन घेऊ शकतो. ज्यावेळी प्रेशर P1 असतात त्यावेळी त्याचा इक्वल कोण असणार, तर प्रेशर P2 असणार. ज्यावेळी V1 असेल त्याचा इक्वल कोण असणार, V2 असणार. ज्या टेम्परेचर T1 असेल त्याचा इक्वल मध्ये कोण असणार, तर T2 असणार. त्यासाठी हा इक्वेशन असंही येते, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 upon T2. Okay, the ideal gas equation used in this form which is known as the combined gas law. त्यालाच आपण काय म्हणतो, कंबाईंड गॅस लॉ. जे आयडियल गॅस आहे त्याचं रिअरेंजमेंट करायचं, त्या येणार कॉन्स्टंट घ्यायचं, त्या कॉन्स्टंट घेतल्यावर आपल्याला फक्त एवढंच राहणार आहे. ह्यालाच आपण त्याचं इक्वल मध्ये तर घेतलं, मीन्स P1 असेल P1 असेल तर P2 घेतो, V1 असेल तर V2 घेतो, आणि T1 असेल तर T2 घेतो. त्या सगळ्या कॉम्बिनेशन केल्यावर जे काय आपल्याला गॅस लॉ मिळाला त्यालाच आपण काय म्हणतो, कंबाईंड गॅसेस लॉ असं आपण त्याला म्हणतो. वी हॅव टू अज्युम गॅस अंडर द टू डिफरंट सेट ऑफ द कंडिशन. ज्यावेळी गॅस मॉलिक्युलर टू डिफरंट सेट ऑफ द कंडिशन असतो त्यावेळी वेअर द प्रेशर व्हॅल्यू अँड टेम्परेचर असतात, त्यावेळी दे कॅन बी रिटर्न इन द वन स्टेट ॲज P1 V1 T1 अँड अदर स्टेट ॲज द P2 V2 अँड T2 रेस्पेक्टिव्हली. मी ते सांगितलं आता, म्हणजे ज्यावेळी प्रेशर P1 V1 T1 घेतो आणि अदर स्टेटसाठी आपण P2 V2 आणि T2 घेतो. ह्यालाच आपण रिअरेंजमेंट करून आपल्याला फायनल काय मिळणार आहे, तर P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 आणि T2 मिळणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, कंबाईन्ड गॅसेस लॉज, एवढा आपण त्याला मानतो. ओके, हे झालं कंबाईन्ड गॅसेस लॉ झालं. तर बघा आज आपण काय काय पाहिलं, तर पहिला आपण पाहिलं तर एक कुठला पाहिलं घेतलं होतं, जस्ट कंबाईन्ड गॅसेस लॉ. हे आपण आता जस्ट पाहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सप्रेशन फॉर द मोलार गॅसेस, एक्सप्रेशन फॉर द मोलार गॅसेस लॉ हे आपण पाहून घेतलं. त्याच्यानंतर व्हॅल्यूज ऑफ द आर मीन्स गॅस कॉन्स्टंटचं व्हॅल्यूज डिफरंट युनिट्समध्ये आपण आरचं व्हॅल्यू पाहून घेतलेले आहे. त्याच्यानंतर काय पाहून घेतलं आपण, डेरिवेशन ऑफ द आयडियल गॅस इक्वेशन, डेरिवेशन ऑफ द आयडियल गॅस इक्वेशन हे सुद्धा आपण पाहून घेतलं. त्याच्यानंतर आयडियल गॅस म्हणजे काय नेमकं हे सुद्धा आपण इथं स्टडी केलेलं आहे. तेवढं सगळे पॉईंट्स between the density, molar mass and the pressure. जे डेन्सिटी असेल किंवा त्याचं गॅस मॉलिक्युलरचं मोलार मास असते किंवा प्रेशर असते, एकमेकाने त्याच्यामध्ये रिलेशन्स असतात. त्या रिलेशनशिप नेमकं काय आहे ते आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. तर ह्याच्यापेक्षा अगोदर आपण काय काय पाहिलं होतं हे तुम्हाला माहितीच आहे. कंबाईंड गॅसला आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर एक्सप्रेशन फॉर द मोलार गॅसेस लॉज आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर व्हॅल्यूज ऑफ द आर इन द डिफरंट युनिट्स हे सुद्धा आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर डेरिव्हेशन्स ऑफ द आयडियल गॅस हे सुद्धा आपण पाहिलं होतं. तर आयडियल गॅस इक्वेशन काय आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं होतं. तर आज आपण काय पाहणार आहोत म्हणजे रिलेशनशिप बिटवीन द डेन्सिटी, मोलार मास अँड द प्रेशर ऑफ द गिवन मास.
ते आपण आज पाहणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन आपण कशात एक्सप्रेशन करतो, तर आपल्याला माहिती आहे. तर आपण PV इज इक्वल टू NRT ह्या इक्वेशनमध्ये आपण त्याचं एक्सप्रेशन करत असतो. ज्यावेळी ऑन इक्वेशन नंबर 1 द्या, ज्या आपण ह्याला जर आपण रिअरेंजमेंट केलं ह्या इक्वेशनला, ऑन रिअरेंज दिस इक्वेशन, on rearranging this equation, ह्या इक्वेशनला आपण रिअरेंजमेंट केलं तर रिअरेंजमेंट केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे ह्याच्यातून, तर ऑन रिअरेंज दिस इक्वेशन we can get the n upon v is equal to p upon rt ह्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला मिळून जाईल. ओके, देन but we know that here तर आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला सांगा. तर आपल्याला माहिती आहे स्मॉल n इज इक्वल टू स्मॉल m अपॉन कॅपिटल M हा तुम्हाला माहिती आहे. हे लक्षात ठेवा. ह्याला इक्वेशन नंबर 2 द्या, तर ह्याला इक्वेशन नंबर 3 द्या. ओके, तर आपल्याला माहिती आहे स्मॉल n इज इक्वल टू स्मॉल m अपॉन कॅपिटल M. इथं स्मॉल m म्हणजे काय, मोलार मास ऑफ द गॅस. तर कॅपिटल M म्हणजे काय, मोलार मास, आणि स्मॉल m म्हणजे मास ऑफ द गॅस. तर पुट द इक्वेशन 3 इन इक्वेशन नंबर 2. वी गेट put this equation 3 in the equation number 2. we get तर थांबा एक मिनिट, मी इकडे एक रेषा ओढून घेतो. ओके, put the equation 2 in the equation number 3. we can write it as a, तर हा इक्वेशन 3 हा इक्वेशन 2 मध्ये ते फिलअप करायचं. तर फिलअप केल्यावर आपल्याला काय मिळेल, तर यांच्या जागी हा स्मॉल m आपण कॅपिटल M लिहायचं आहे. तर इथं लिहा तुम्ही. ओके, therefore we can write it as a small m upon कॅपिटल M into v. तर इथं v आहे, त्यासाठी तर v खाली आहे, खाली आपण घेतलेले आहात. इट इज इक्वल टू p अपॉन rt. पुढं जे जसं आहे तसंच आपल्याला व्हॅल्यू इथं ठेवायचं आहे. ओके, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, हा टेम्परेचर इथं कॉन्स्टंट आहे, ते तुम्ही कॉन्स्टंट ठेवू शकता. ओके, therefore we can write it as a small d upon capital M. it is equal to p upon rt. Why? because of here we know that the bracket मध्ये मी इथं लिहितो where d is equal to small m upon v. आपल्याला हे माहिती आहे डेन्सिटी इट इज नथिंग बट मास अपॉन व्हॉल्यूम, हे तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी इथं जे आपण d चं व्हॅल्यू हे घेतलेलं आहे त्या व्हॅल्यू मीन्स m अपॉन v. तर m अपॉन v आहे, त्याच्या जागी आपण फक्त इथं d ठेवलेले आहेत. तर स्मॉल d अपॉन कॅपिटल M इज इक्वल टू p अपॉन rt because we know that density it is nothing but mass upon volume. On rearranging this above equation we can get this type of equation. Okay, now we can get therefore we can get capital M it is equal to cross multiplication करायचं drt upon p. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, drt येते, drt अपॉन हा p इथं खाली येईल. दिस इक्वेशन नंबर 19 कुठे गेलं, तर हा इक्वेशनला आपण काय दिलेलं आहे, इक्वेशन नंबर 4 द्यायला चालेल. फ्रॉम इक्वेशन 4 द बॉयल्स लॉ कॅन बी स्टेटेड इन टर्म्स ऑफ द डेन्सिटी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर ऑफ द गिवन मास ऑफ गॅस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी. तर ह्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, रिलेशनशिप बिटवीन द डेन्सिटी. तर आहे डेन्सिटी मीन्स m अपॉन v ते आलं. ओके, त्याच्यानंतर मोलार मास आलं, त्याच्यानंतर प्रेशर सुद्धा ह्या इक्वेशन मध्ये आलं. बघा, हा कॅपिटल M म्हणजे काय, मोलार मास आहे, p म्हणजे प्रेशर आहे, आणि d मीन्स डेन्सिटी. तर ह्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, रिलेशनशिप बिटवीन द डेन्सिटी, मोलार मास अँड द प्रेशर ऑफ द गिवन मास ऑफ द गॅस. ओके,
लक्षात आलं तुम्हाला? जर एकदम इजी आहे. तर जर तुम्हाला हा इक्वेशन, कुठला इक्वेशन, आयडियल गॅस इक्वेशन जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इझिली लिहू शकता. पी इक्वल टू एन हा तुम्हाला माहिती आहे की हा इक्वेशन तुम्हाला यायला पाहिजे. हा इक्वेशन जर आलं, ह्याला तुम्हाला अरेंजमेंट करायचं, यांचं व्हॅल्यू फिलअप करायचं, परत डीचं व्हॅल्यू फिलअप करायचं, तर आपल्याला शेवटला कुठला मिळणार आहे? हा शेवटचं आपला इक्वेशन मिळणार आहे. कॅपिटल एम इक्वल टू DRT अपॉन पी. ह्यालाच आपण काय म्हणतो? रिलेशनशिप बिटवीन द डेन्सिटी, मोलार मास अँड द प्रेशर. ओके, तर हे व्यवस्थित स्टडी करून घ्या. तर पुढच्या क्लासमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत? डाल्टन लॉ ऑफ द पार्शियल प्रेशर. नेक्स्ट क्लासमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत? तर डाल्टन लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. तर पार्शियल प्रेशर डाल्टन लॉने काय काय सांगितलेले आहेत ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये स्टडी करणार आहोत. तोपर्यंत हा क्लास परत व्यवस्थित पाहून घ्या. नाही समजलं तर परत हा व्हिडिओ रिपीट हा व्हिडिओ पहा. तुम्हाला इझिली सिम्पल लँग्वेजमध्ये समजावून जाईल. ओके, थँक्यू.